नमस्कार. कधी विचार केलाय का की आपलं मन असं तयार होऊ शकतं की ते कुठल्याही परिस्थितीत शांत आणि आनंदी राहील? आज आपण बौद्ध तत्वज्ञानामधल्या अशाच 4 शक्तिशाली मानसिक अवस्थांबद्दल बोलणार आहोत. त्यांना ब्रह्मविहार असं म्हणतात. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. चला, सुरुवातच एका अशा प्रश्नानं करूया जो आपल्याला थोडं विचारात पाडेल. खरंच आपण आपल्या शत्रूंवर प्रेम करू शकतो का? हे ऐकायलाच किती अशक्य वाटतं नाही का? पण आज आपण ज्या मार्गाबद्दल जाणून घेणार आहोत तो आपल्याला हेच शिकवतो. तर हे ब्रह्मविहार म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे जगण्याचे 4 सर्वोत्तम मार्ग आहेत. याला मनाचं दैवी निवासस्थान असंही म्हणतात. या 4 खूप सुंदर भावना येतात: मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. आणि आज आपण या प्रत्येक भावनेला अगदी जवळून ओळखणार आहोत. चला तर मग या प्रवासातली पहिली पायरी बघूया, आणि ती आहे मैत्री. ही फक्त साधी मैत्री नाही, तर ही एक अशी प्रेमळ भावना आहे जी आपण संपूर्ण जगासाठी, सगळ्यांसाठी ठेवू शकतो. हाच या सगळ्या प्रवासाचा पाया आहे. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे. मैत्रीचा सराव करायचा कसा? तर सुरुवात कुठून करायची? स्वतःपासून. आधी स्वतःवर प्रेम करा. मग हीच भावना आपल्या एखाद्या जवळच्या मित्रापर्यंत पोचवा. त्यानंतर एखादी सामान्य, तटस्थ व्यक्ती, आणि मग शेवटी आपल्या शत्रूपर्यंत. विचार करा, हे किती शक्तिशाली असेल? पण थांबा, सुरुवातीला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. म्हणजे जर थेट शत्रूपासूनच सुरुवात केली तर प्रेम वाढण्याऐवजी मनात रागच वाढू शकतो. किंवा काही वेळेस चुकीच्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित केल्यास वासना निर्माण होऊ शकते. त्यामुळे सुरुवात नेहमी सोप्या आणि सुरक्षित मार्गानेच करायची आहे. मैत्रीची भावना एकदा का रुजली की मग येतात तिच्या 2 जुळ्या बहिणींसारख्या भावना: करुणा आणि मुदिता. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं, आणि मुदिता म्हणजे दुसऱ्याच्या सुखात मनापासून आनंदी होणं. या दोन्ही भावना मैत्रीला आणखी खोलवर घेऊन जातात. करुणा वाढवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. इथे गंमत बघा. सुरुवात आपल्या प्रिय व्यक्तीपासून नाही, तर एखाद्या दुःखी, गरजू व्यक्तीपासून करायची आहे. विचार करा की त्याच्या दुःखात आपण कसे सहभागी होऊ शकतो. मग हीच भावना आपल्या प्रियजनांसाठी, शत्रूंसाठी आणि शेवटी स्वतःसाठीही वाढवायची आहे. आता वळूया मुदिताकडे. म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणं. याची सुरुवात आपल्या अशा जवळच्या मित्रापासून करा, ज्याच्या यशाने आपल्याला खरंच आनंद होतो. आणि मग हळूहळू हीच भावना इतरांसाठी आणि आपल्या शत्रूसाठी सुद्धा वाढवा. आता येतो ह्या प्रवासातला सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच कठीण टप्पा: उपेक्षा. आता उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष करणं अजिबात नाही, तर सुख आणि दुःख दोन्हीमध्ये आपलं मन स्थिर ठेवणं. जसा एखादा मोठा खडक समुद्राच्या लाटांना शांतपणे सामोरा जातो ना, अगदी तसंच. उपेक्षा साधण्यासाठी सुद्धा एक ठरलेली प्रक्रिया आहे. सुरुवात एका सामान्य व्यक्तीपासून करा आणि हळूहळू हीच शांत आणि संतुलित भावना आपल्या प्रियजनांसाठी, शत्रूंसाठी आणि स्वतःसाठी वाढवा. आणि हीच ती अवस्था आहे जिथे आपलं मन पूर्णपणे शांत, स्थिर होतं. पण या सगळ्या सरावात सगळ्यात मोठं आव्हान काय असेल? साहजिकच आपला शत्रू. पण थांबा, त्याहूनही एक मोठं, लपलेलं आव्हान आहे. आणि ते म्हणजे आपल्या मनातला जवळचा शत्रू. बघूया हा काय प्रकार आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे बघा. प्रत्येक सद्गुणाचे 2 शत्रू असतात. एक असतो दूरचा शत्रू, जो आपल्याला लगेच ओळखता येतो. जसं मैत्रीचा दूरचा शत्रू आहे द्वेष. पण दुसरा असतो जवळचा शत्रू, जो अगदी मित्रासारखा दिसतो पण तो नसतो. जसं मैत्री कधीकधी फक्त वैयक्तिक स्नेह किंवा आसक्ती बनते, आणि करुणा शोकात बदलते. हा जवळचा शत्रूच सगळ्यात धोकादायक असतो. आणि म्हणूनच हा जवळचा शत्रू जास्त धोकादायक आहे, कारण तो चांगुलपणाचा मुखवटा घालून येतो. खरी करुणा आपल्याला कृती करायला लावते, मदत करायला शिकवते. पण तिचा जवळचा शत्रू, शोक किंवा कीव, आपल्याला त्याच दुःखात बुडून टाकतो, निष्क्रिय बनवतो. हा सूक्ष्म फरक ओळखणं हेच खरं कौशल्य आहे. बरं, इतका सगळा सराव केल्यावर याचं अंतिम फळ काय मिळतं? जेव्हा या 4ही अवस्थांमध्ये कोणी पारंगत होतं तेव्हा नेमकं काय घडतं? चला पाहूया. याचं उत्तर एका खूप सुंदर गोष्टीत आहे. कल्पना करा की आपण, आपला एक मित्र, एक अनोळखी व्यक्ती आणि आपला शत्रू, चौघेही एकत्र शांतपणे बसलो आहोत. आणि अचानक तिथे काही चोर येतात आणि ते एक विचित्र मागणी करतात. त्यांना मानवी बळीसाठी आपल्यापैकी एक जण हवा असतो. आता हे खरी कसोटी. जर त्या क्षणी मनात असा विचार आला की अरे शत्रूला घेऊन जाऊ दे, किंवा स्वतःला वाचवण्यासाठी मित्राला पुढे करूया, तर समजायचं की सराव अजून अपूर्ण आहे.
खरी सिद्धी तेव्हाच आहे जेव्हा मन पूर्णपणे शांत, निष्पक्षपाती राहील आणि कोणामध्येही भेद करणार नाही. बौद्ध तत्वज्ञानात याच अवस्थेला म्हणतात सीमसंभेद. म्हणजे काय? तर सर्व सीमा तोडून टाकणं. जिथे आपला, परका, मित्र, शत्रू, मी, तू हा भेदच संपतो. हीच खऱ्या अर्थाने मुक्ती आहे. आणि जेव्हा मन असं सीमारहित, अमर्याद होतं, तेव्हा त्याचे फायदे काय होतात? तर लोभ, द्वेष, मोह यांसारख्या गोष्टी गळून पडतात. मन विशाल होतं आणि जुनी कर्म मग तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत. थोडक्यात माणूस दुःखातून मुक्त होतो. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. या चारही अवस्था खरं तर वेगळ्या नाहीत. त्या एकाच बुद्धिमान प्रेमाची चार वेगवेगळी रूपं आहेत, परिस्थितीनुसार बदलणारी. याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे एक आई आणि तिचं बाळ. ती आपल्या लहान बाळावर जे प्रेम करते ती आहे मैत्री. पण तेच बाळ आजारी पडल्यावर तिच्या मनात जी भावना येते ती आहे करुणा. आणि जेव्हा ते बाळ मोठं होतं, खेळतं, यशस्वी होतं, तेव्हा आईला जो आनंद होतो तो आहे मुदिता. आणि शेवटी जेव्हा तेच मूल मोठं होऊन स्वतःच्या पायावर उभं राहतं, स्वतंत्र आयुष्य जगू लागतं, तेव्हा आई जी भावना ठेवते ती आहे उपेक्षा, म्हणजे समभाव. इथे तिचं प्रेम कमी झालेलं नाहीये, ते फक्त अधिक विशाल, अधिक परिपक्व झालंय, परिस्थितीनुसार बदललंय. तर हे आहेत ब्रह्मविहार. एकाच प्रेमाचे चार सुंदर पैलू. यावर विचार नक्की करा.